पाहायला मिळतंय। मात्र आमदार संजय गायकवाड असं म्हणतायत की काँग्रेस आणि शिवसेना याच उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमची लढत कोणासोबत असणार आहे? हे बघा, मी आपल्याला सांगतो, इथे उमेदवार 3 जरी असले तरी ते 2 मिळून 1 आहे। एकाच एक लढत इथे होईल आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी या युतीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार निश्चितपणे इथे कमळाच्या चिन्हावरती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी होईल। कारण बुलढाणेकरांना भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीची आज नितांत गरज आहे। बुलढाणा शहरातील जनतेने सगळं अनुभवलं आहे, शहर पाहिलेलं आहे। शहरामध्ये चौकामधले जे अवैध धंदे, चरस, दारू, गांजा, अफीम या अवैध धंद्यांना आतापर्यंत कोणी पाठबळ दिलं, कोणाच्या आशीर्वादानं हे लोक कोणाच्या अवतीभोवती फिरले, हे सगळं बुलढाणेकरांनी पाहिलंय। आणि त्याच्यामुळेच आज 18-18 वर्षाचे मुलं, 3-3, 4-4 मुलं एकत्र येतात आणि आपल्या 18 वर्षाच्या मुलाचा हाजी मलंगजवळ भर दिवसा चाकुरी खून करतात। हे नशा पाणी करणे, अवैध धंदे करण्याचे जे साधनं आहे हे सहज लोकांना चौकात टप्प्यावर उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या शहराची ही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे। व याला कारणीभूत कोण आहे? हे जे गुंडाराज आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे? कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या? कोणी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठेवरे भडवीच्या फोन खाली आणि कमरेखालच्या शिव्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये? हे सर्व या जनतेला माहित आहे। आपण काही ते सांगण्याची इथे कोणाला गरज नाहीये। आणि आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शहरामध्ये जे काही कामं चालू असतील त्याच्यापेक्षाही आणखी वेगवान पद्धतीने व शहराची गरज जी आहे त्याची गरज पूर्ण करण्याच्या पद्धतीने आम्हाला खऱ्या अर्थानं विकासाचा अजेंडा राबवायचा आहे। आणि तो विकासाचा अजेंडा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे राबवणार आहोत। या शहरातील जनतेचा जो टॅक्सपेड रुपयाला एकूण एक रुपया जो जमा होतो त्या एक रुपयाचा खर्च हा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा निभवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी झाला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटते की सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी? ही सत्ता काही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे। ही सत्ता, अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं कि सत्ता हमें भी चाहिए लेकिन सत्ता ये सेवा का साधन है और ये सेवा करने के लिए चाहिए। मी आमदार, बायको नगराध्यक्ष, पोरगा नगरसेवक, पुतण्या नगरसेवक, समधी व्याई नगरसेवक, जावाई जिल्हा परिषद सदस्य, एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का? एका घरामध्ये एवढी पदं लागत असतात का विकासासाठी? का बरं एक आमदारकी विकास नाही करू शकत? तर ही सत्तेची जी भूक आहे, ही सत्तेची भूक कुठंतरी अहंकाराकडे, अराजकतेकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारी आहे। आणि म्हणून बुलढाणेकरांनी वेळीच सत्ता संतुलनाचा निर्णय घेतला नाही आणि या शहरामध्ये योग्य ती सत्ता संतुलन ठेवलं नाही तर हे शहर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीकडे जाईल, अराजकतेकडे जाईल, गुंडाराजकडे जाईल। आणि मग हा जो भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, नशामुक्त जो आम्ही नारा दिलाय हा कधी पूर्ण होणार नाही। शिंदे 26 तारखेला प्रचार दौऱ्यावर येत आहेत, मुख्यमंत्री येणार आहेत का? निश्चितपणे या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि RPI युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बुलढाणा येथे येणार आहे। आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या बुलढाणा शहराचा सर्वांगीण विकास जो जनतेला अपेक्षित आहे तो विकास निश्चितपणे पूर्ण होईल। बुलढाणा शहराला जी विकासाची भूक आहे ती भूक निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पूर्ण करतील। त्यांना हजारो कोटी रुपये जरी या शहराला लागले तर या ठिकाणी देण्यासाठी मुख्यमंत्री मागे पुढे पाहणार नाही, हा माझा विश्वास आहे। यशोधन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली, दरिंदा म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे। अत्यंत निंदनीय असं त्यांचं स्टेटमेंट आहे। आणि देवेंद्रजी फडणवीस वेगवान, गतिमान सरकार देणारे मुख्यमंत्री, ज्यांचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्यांना एक सामंजस्य, एक सुशील आणि सुसंस्कृत असं नेतृत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे व आजपर्यंत त्यांनी विरोधकाचंही नाव घेताना अत्यंत सन्मानाने आणि संयमानेच त्यांनी आतापर्यंत विरोधकांवरची नावं घेतली आहे।
विरोधकावर टीका करतानाही त्यांनी संस्कृतीचं जतन केलेलं आहे. कदाचित काँग्रेसची संस्कृती हीच हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडातून व्यक्त होते असं मला वाटतं.